तर आमदार राहुल आवाडेंविरोधात त्यांचेच एकनिष्ठ निलेश पाटील यांनी शड्डू ठोकलाय। पंचायत समिती निवडणुकीसाठी निलेश पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। एकाच घरात सर्व उमेदवारी दिल्यानं निलेश पाटील नाराज झाले। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मला पाठिंबा देणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी असल्याचं निलेश पाटील यांनी म्हटलं। माणूस मोठा होणे अशी गावातल्या ज्येष्ठ ज्यांचं वय झालंय त्यांची इच्छा असेल, त्यामुळे आम्हाला मोठं होऊ देत नसतील, त्यामुळे आम्हाला डावलत असतील। परंतु मोठा होणारा कधी ग बसत नसतोय, सूर्य हा उगवणारा उगवतच असतोय। त्यामुळे कोण डावलं तर आम्हाला फरक पडत नाही, कारण जनतेची नाळ आमच्या बरोबर जोडलेली आहे आणि जनता आमच्या बरोबर आहे। त्यामुळे आम्ही इलेक्शन 101% निवडून येऊन दाखवणारच। तर अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। गेल्या अनेक दिवसांपासून परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। सुजय विखे पाटलांकडून रखडलेल्या कामाची पाहणी करण्यात येते। सुजय विखेंनी वाहतूक कोंडीची कारणं जाणून घेतलेली आहे। वाहतूक नियंत्रणासाठी आता होमगार्डची नियुक्ती व्हावी असं सुजय विखेंनी म्हटलंय। होमगार्डचा पगार मी स्वतः देईन, सुजय विखेंनी हे आश्वासन दिलेलं आहे। आता मी त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला। होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी व्यक्तिगत 5-6 लाख रुपये खर्च करतो पगारावर, आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल। ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही। रस्ता होऊ राहिला, डोळे पुढे होऊ राहिलं, डांबर पडून राहिलं, रस्त्याची गती आहे, पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकं। तर पुणे पालिकेसमोर कनिष्ठ अभियंता परीक्षार्थ्यांनी आज आंदोलन केलंय। कनिष्ठ अभियंता परीक्षेचं केंद्र लांब आल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे। पुण्यातील विद्यार्थ्यांचं सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये केंद्र आल्यानं विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। खासगी केंद्रांऐवजी अधिकृत केंद्रांवर परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली। पुणे महानगरपालिकेच्या ज्युनियर अभियंता कनिष्ठ अभियंत्याची जी परीक्षा सध्या होत आहे 25 तारखेला, ती परीक्षा TCS आयन हे काय महापालिकेचं आणि शासनाचं जे अधिकृत सेंटर जिथं परीक्षा घेतल्या जातात तिथंच या परीक्षा झाल्या पाहिजेत, ही विद्यार्थ्यांची मूळ मागणी आहे। आणि जे काही खासगी संस्था ह्या परीक्षा कंडक्ट करणार त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा विश्वास नाहीये, पारदर्शकता नाहीये। उद्या जाऊन जर ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, परीक्षा जर लीक झाली, पेपर लीक झाले, मॅनेज झाला परीक्षा, तर त्याला जबाबदार आहे का महापालिका आयुक्त? ह्याचं उत्तर देणं त्यांनी गरजेचं आहे। आमची एकच मागणी आहे की TCS आयनवरती परीक्षा घ्या आणि हा विषय संपवा। तर आता बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपूरमध्ये भाजपचे 2-2 तर 3-3 नगरसेवक काही ठिकाणी एकत्र ठेवले। सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिलेली आहे। नगरसेवकांना काही भीती आहे म्हणून घेऊन गेलो नाही असं देखील सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं। आपल्या आवडीच्या ठिकाणी भाजपचे नगरसेवक गेले आहेत असं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलं। भारतीय जनता पार्टीचे 2 गट वेगळ्या ठिकाणी नाही ठेवण्यात आले। भाजपचे नगरसेवकांचे आम्ही 2-2, 3-3 नगरसेवक असे काही ठिकाणी ठेवले, एकत्र ठेवले नाही। कारण असं होतं की त्यांना काही भीती आहे म्हणून निघण होतं। त्यांना सर्वांची इच्छा होती काय ते काँग्रेस वगैरे घेऊन चालले आणि आम्हाला तर फिरवा ना। मग आता ज्याच्या आवडीचं